भारताचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ विचारक सुरेश प्रभूजी यांच्या कार्यावर लिहिलेलं पुस्तक ध्येयधुंद ॲडव्होकेट नकुल पार्सेकर यांनी लिहिलेले पुस्तक आहे. खरं म्हणजे भारताच्या इतिहासामध्ये सुरेश प्रभू साहेब हे कसे मंत्री झाले की ज्यांनी आपल्या प्रत्येक कार्यकाळामध्ये काहीतरी वेगळं करून दाखवलं. भारताला विकासाकडे नेण्याकरता अत्यंत महत्वाचे निर्णय ते त्यांच्या प्रत्येक कार्यकाळात झालेले आपण बघितले. आणि हे सगळं करत असताना त्यांनी कधीच आपली सहजता, आपला साधेपणा हा सोडला नाही. आणि म्हणूनच लोकांमध्ये प्रचंड अशा प्रकारचं एक प्रेम हे त्यांना नेहमीच मिळालं. मला असं वाटतं की ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. मी पार्सेकरांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी हे पुस्तक या ठिकाणी लिहिलं. कारण ज्या प्रकारे ट्रान्सफॉर्मेटिव्ह काम सुरेश प्रभू साहेबांनी केलेलं आहे ते ट्रान्सफॉर्मेटिव्ह काम हे इतरांपर्यंतही पोहोचलं पाहिजे, पुढच्या पिढीपर्यंतही पोहोचलं पाहिजे आणि विविध राजकारण्यांपर्यंतही पोहोचलं पाहिजे. त्या दृष्टीने पुस्तक अत्यंत महत्त्वाचं ठरेल. आणि मी या ठिकाणी सुरेश प्रभू साहेबांना आणि त्यासोबत नकुल पार्सेकर यांना मनपूर्वक शुभेच्छा. हो अगदी स्वामी राजा प्रकाशन आणि श्री वर्धमान शुद्धगंगा ट्रस्ट यांचा संयुक्त विद्यमाने हे प्रकाशन आज इथे पुस्तकाचे प्रकाशन होत आहे. आदर्श राजकारणी, आदर्श समाजकारणी आणि विकासाचे स्वप्न घेऊन जगणारे, ते स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी अहोरात्र झटणारे उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय सुरेश प्रभू साहेब. काय तर सुरेश प्रभूंचं पण जीवन असं आहे की प्रत्येक व्यक्ती, मला माहिती आहे इथे बसलेली प्रत्येक व्यक्ती क्लेम करू शकते सगळ्यात जास्त सुरेश प्रभू माझ्या ओळखीचे आहेत. आणि मी पण त्याला एक्सेप्शन नाही आहे. मी जेव्हा जेव्हा लोकांना भेटतो मला वाटतं की मी सर्वांच्या फार अगदी जवळचा आहे, पण जेव्हा दुसऱ्याला भेटतो मला वाटतं तरी तो तर अगदी जास्त जवळचा आहे. प्रभू साहेबांच्या पालखीचा मी भोई आहे. मी काय फार छोटा माणूस आहे, पण जेव्हा माझ्याकडे हा विषय आला, सुरुवातीला 1 फेब्रुवारी तारीख होती, त्यानंतर काही कारणास्तव ती 22 झाली. पण नंतर माझं जसं प्रभू साहेबांना म्हणणं पडलं की प्रभू साहेब आपण हा कार्यक्रम स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात करूया. त्याला कारणही तसंच होतं की प्रभू साहेबांचं जे सार्वजनिक जीवन आहे, त्याही पूर्वीचं शैक्षणिक जीवन आहे ते इथून नजीकच्या शारदाश्रम विद्यामंदिरात सुरू झालेलं आहे. आणि त्यांचं पूर्वीचं जे राजकीय जीवन आहे ते बाळासाहेब ठाकरेंमुळे, ते ज्या पूर्वाश्रमीच्या पक्षात होते त्यानंतर ते भारतीय जनता पक्षात आले, त्या बाळासाहेब ठाकरेंचंही समाधीस्थान समोर आहे आणि सावरकर सभागृह आहे आणि शिवजयंती आहे. असा एक ज्याला आपण दुग्ध शर्करा योग म्हणतो तसा आज जुळून आलेला आहे. आणि इतक्या मोठ्या संख्येने आपण आज इथे उपस्थित आहात, त्यातच मला वाटतं प्रभू साहेबांवरचं सामान्य माणसाचं प्रेम दडलेलं आहे. प्रभू आताच माझ्या आधी छाजेड साहेबांनी सांगितलं, प्रभू साहेब हे सगळ्यांनाच आपल्या जवळचे वाटतात. तसे मला आणि विशेषतः सारस्वत बँकेत सगळ्यांनाच प्रभू साहेब हे आमचेच अजून आहेत असंच वाटतं. पण सगळ्यात आमच्या समाजात झालेला इतिहासातला मोठा माणूस हा सुरेश प्रभू आहे आणि याचा मला अभिमान आहे. त्यांचं काम आहे ना ते इतकं बेसिक नेचरमध्ये आहे की
आणि ते बेसिक कमाल असलं तरी ते रूढी आणि परंपरा सोडलेली नाहीये. आजही ते मालवणला गणपतीला जातात, मालवणीत बोलतात आणि रूट्स सोडली नाहीत. आणि ती रूट्स त्यांची सोडली नाहीत म्हणून मालवणी माणसाची त्यांची नाळ झाली. मला सुरेश प्रभूंबरोबर गेले 30 वर्ष कार्यकर्ता म्हणून काम करताना काय मिळालं, आज का आपल्याला काय मिळणार या भावनेतून या सगळ्या प्रक्रियेमध्ये सगळे वावरत असतात, हे आपण सगळे जाणतात. पण मला काय मिळालं तर मी सुरेश प्रभूंचा कार्यकर्ता आहे, ही ऑक्सफर्ड विद्यापीठापेक्षाही मोठी पदवी मला मिळाली. मला तरी आता तुमच्या सर्वांचा जर एकत्रपणे जर विचार केला तर प्रभूसाहेब नक्की काय, तर मला असं वाटतं की ते परिसच म्हणावं लागेल. ज्याला त्यांचा संपर्क झाला त्यांचं सोनं झालं. अशी पूर्णच्या पूर्ण रेल्वेमध्ये स्वच्छता आणि रेल्वेला तिथले असणारी शौचालय ही कशा पद्धतीने असावी त्याचा सुद्धा विचार जर कोणी त्यावेळेच्या काळात केला तर तो प्रभूसाहेबांनी केला, असं मला या निमित्ताने सांगावंसं वाटतं. आणि इतके त्यांचे संबंध ना, आता मध्यंतरी ते श्रीलंकेला दिसनायके झाले तर आम्ही बोलत होतो तर ते म्हटले तो दोस्त आहे, त्याचा फोनच आला नाही माझ्या समोर, काहीतरी झालं. आणि तर यांचे असे म्हणजे प्रभूंचे असे जे मित्र पसरलेले जे आहेत ना इथं तिथं, आणि त्यांना म्हणजे त्यांनाही माणसं फार चांगली हेरता येतात, खूप चांगल्या लोकांशी त्यांचे आधीपासूनच उत्तम संबंध असतात. म्हणजे मोदी तर पंतप्रधान नंतर झाले, पण मोदींच्या बरोबर सुरेश प्रभू किती वर्षांपासून काम करतायत. म्हणजे मोदी मुख्यमंत्री कदाचित होण्याच्या आधीपासूनचे त्यांचे संबंध आहेत. त्याच संबंधातून गुजरात म्हणजे मोदींच्या प्रशासनामध्ये सुधारणा घडवण्यासाठी किती म्हणजे ते नियमितपणानं गुजरातला जाऊन त्यांनी काय काय केले गोष्टी अनेक आहेत. म्हणजे पार्सेकर तुम्हाला पुस्तकासाठी भरपूर गोष्टी आहेत. आणि त्या क्षेत्रामध्ये जे नवीन करता येईल ते करण्याचा त्यांचा सातत्यानं प्रयत्न असतो. त्यांनी असे मित्र जोडलेले आहेत, त्यांना मी कायम जेव्हाही ते भेटतात तेव्हा ते कुठून तरी आलेले असतात किंवा कुठेतरी उद्या जाणार असतात.